बातमी बघूयात। महायुती संदर्भातली महायुतीच्या बैठकीआधी सागरवरती घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवार सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अजित पवार हे दाखल झालेले आहेत। मोठी बातमी आपण बघतोय तर एकीकडे महायुतीची बैठक होती आहे, मात्र या बैठकीआधी घडामोडींना वेग आला असल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय फडणवीसांची भेट घेण्यासाठी अजित पवार दाखल झालेले आहेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते, काय माहिती या संदर्भात? नक्कीच जर बघितलं असेल तर तिन्ही नेते आहेत ते आज दिल्लीमध्ये जात आहेत आणि त्या अगोदरची उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे काही दिवसापूर्वीच आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली होती, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरची चर्चा झाली नव्हती आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला नेमकी कुठली खाती आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे ती मानली जाते। कारण की आज दिल्लीमध्ये गेल्यानंतरून आहे या सगळ्या विस्तारासंदर्भात आहे तो शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच अगोदर भेट काही खात्यांवरून आहे ते तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होणार असतानाच ही भेट होते आणि त्यानंतरून आपल्याकडे कशा पद्धतीने चांगली खाती मिळवता येतील यासाठी हा प्रयत्न आहे तो दोन्ही पक्षाकडून होताना पाहायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आता सध्या आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सध्या घेतल्या जात आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या भेटीमध्ये चर्चेची शक्यता आहे।